नमस्कार. थेट भेट प्रज्ञावंतांशी या मालिकेमधील तिसऱ्या पुष्पामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आजच्या ह्या मालिकेमध्ये आपण आपल्या जालना जिल्ह्याचा अभिमान असलेल्या रेखा बैजल मॅडम यांची खरं म्हणजे वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही. साहित्यिका, लेखिका यांचे सहर्ष स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार अर्चना. मॅडम, आज आपण म्हणजे तसं तर सर्वजण आपल्याशी परिचित आहेतच, परंतु काही गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा आहे. तर आपलं बालपण आणि शिक्षण ह्याविषयी आपण थोडंसं सांगताल का? माझं लहानपण सगळं खेड्यामध्ये गेलं. म्हणजे मराठवाड्यातली 50 वर्षापूर्वीची 60 वर्षापूर्वीची खेडी आणि उमरगा, गेवराई, सोयगाव, तर अशा ठिकाणी बाबांची बदली व्हायची. आणि त्यामुळे असं दीड दोन वर्ष असं नेहमी बालपण, शाळा बदलायची, विषय बदलायचे. आणि थोडंसं म्हणजे फार चांगलं म्हणता नाही येणार, कारण एक जो विद्यार्थ्याला सरांशी एक अटॅचमेंट हवी असते की जी खूपदा आपण वर्षानुवर्ष राहतो. मग आपल्याला एखादे सर खूप छान आपल्याला शिक्षक भेटतात, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. तर असं नाही होऊ शकलं माझ्या बाबतीत. किंवा मित्रमैत्रिणी आपल्या खूप अनेक वर्षांच्या असतात, ते पण नाही झालं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या म्हणजे लहान खेड्यामध्ये बाबा ऑफिसर असल्यामुळे एक समाजाशी थोडं तुटले पण असायचं. पण वडिलांनीच मला म्हणजे एक जो गुरु म्हणून म्हणा किंवा मित्र म्हणून सुद्धा, तर एवढ्या स्तरावरती माझ्या वडिलांनी मला सोबत केली आणि त्यामुळे ते सुसह्य झालं. त्यानंतर मग 9वीला सोलापूरला बदली झाली. मग चांगलं असं गाव मिळालं आणि शिक्षण मग फर्स्ट इयरला सोलापूर, त्यानंतर जालन्याला सेकंड इयर, सेकंड इयर, आणि नंतर नगरला पुन्हा बाबांची बदली झाली. मग सगळे पुन्हा विषय बदलले. म्हणजे इकडे सोशॉलॉजी, मग तिकडे सायकॉलॉजी घ्या. आणि म्हणजे ते तरुण वय, साधारण 19 वर्षांची वगैरे. आणि BA झालं. मग त्यानंतर आमचं लग्न झालं. त्या जालन्यामध्ये यांची माझी ओळख झाली आणि नंतर आमचं लग्न झालं. आणि मग लग्नानंतर माझा मुलगा झाल्यावर मी MA केलं मराठी, आणि ते एक्सटर्नली MA केलं. अच्छा. अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपण लिखाण आजपर्यंत केलेलं आहे. तर ह्या लिखाणाची आवड कधी आणि कशी निर्माण झाली आपल्याला? लहानपणापासून थोडीशी लिखाणाची आवड होती. पण मग लग्न झाल्यावरती पूर्णपणे मी एक आपली आयडेंटिटी शोधणं किंवा एक जे स्वत्व शोधायचा जो एक प्रयत्न होता, तो मी लिखाणातनं करायचा प्रयत्न केला. आणि तेव्हा साधारण एक असं ज्या लेखिका होत्या, तर त्यांचं मी जे लिखाण वाचत होते की थोडंसं आपल्या कुटुंबाच्या संदर्भात किंवा स्त्रियांचे प्रश्न वगैरे. तर म्हणजे लोक असं हे बायकी लिखाण आहे ह्या तऱ्हेचा उपहास असायचा. तर असं मी ठरवलं नाही, पण मला नेहमी एक व्यक्ती म्हणून जे प्रश्न भिडत गेले किंवा मी जे समाजाकडे बघत होते किंवा एकूणच जे माझं निरीक्षण होतं, त्यात मला वेगवेगळे विषय मला स्पर्शत गेले. किंवा मला विज्ञान खूप आवडायचं. आणि मग त्यावेळी विज्ञान कथा, अनेक वैज्ञानिक कन्सेप्ट माझ्या डोक्यात त्याच्या. मग जिथे जिथे मानवी मूल्य, मानवी भावना आणि विज्ञान यांचा जेव्हा संघर्ष होतो, मग त्या क्षणी काय होऊ शकेल, तर असा विचार करत मी त्या कथा लिहिल्या. वेद आणि उपनिषद वाचले. आणि मग वेदांमधली जे काही फिलॉसॉफी, जे तत्त्वज्ञान आहे, ते उपनिषदांमध्ये कसं बदलत गेलं किंवा एक वेगळा आत्मा ही संकल्पना कशी पुढे आली. तर असं सगळा तो वेगवेगळे विषय मला सुचत गेले म्हणा. आणि त्यानंतर मी त्याच्यावर अभ्यास करून, म्हणजे जलपर्व पाणी प्रश्न लिहिताना मला 2 वर्ष अभ्यास करायला लागला. युगावर लिहिताना मला असंच 2 वर्ष वेद उपनिषदावर पुण्याला जाऊन मी अभ्यास केलेला आहे. आणि इकडे वाल्मीमध्ये मी केला होता अभ्यास जलपर्वसाठी. तसा अभ्यास करून मला काही कादंबऱ्या लिहाव्या लागल्या आणि विज्ञान कथांची माहिती मिळवायला लागली. आणि भाषेच्या संदर्भात म्हणशील तर मराठी मातृभाषा, आणि लग्न झाल्यावरती हे पंजाबी आहेत, आमचं लव्ह मॅरेज. तर पंजाबी असल्यामुळे घरामध्ये आमच्या हिंदी होतं आणि घरात हिंदीच बोलावं लागायचं. मग असं वेडावाकडे हिंदी बोलता बोलता जमलं बऱ्यापैकी हिंदी. आणि मग म्हटलं की
मराठीला कसं आहे की आपल्या महाराष्ट्रापुरती लिमिटेड असं मला मराठी वाटते. म्हणजे एकदा महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल ठेवलं की कोण रेखा बेजल असं पण होतं. तर मग म्हटलं की आपण थोडंसं हिंदीमध्ये प्रयत्न करूयात. मग मी काही हिंदीत लिहिलं, काही अनुवाद केले, हिंदी माझ्याच कादंबऱ्यांचे अनुवाद केले. आणि मला हिंदी कविता मी ज्या लिहिल्या त्या मला म्हणजे खूप अशा हे वाटलं की एक वेगळ्या तऱ्हेचं आपण लिहिलं गेलं. थोडं तऱ्हे आता आपलं वर्णन आपण नाही करू, पण अशा तऱ्हेचे त्याच्यावरती अभिप्राय आलेत आणि त्यामुळे ते हिंदी कवितासुद्धा मला खूप आवडतात. आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे वेद उपनिषदांपासून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या आहे, म्हणजे सिनेमासाठी लेखन झालं आहे, कथाकथन झालं आहे, आकाशवाणीवरच्या वेगवेगळ्या कथा तुमच्या आहेत. तर हे सर्व लिखाण करण्यासाठी म्हणजे तुम्हाला म्हणजे अभ्यास करताना काही अडथळे आले किंवा त्यामध्ये कुणाचं विशेष असं सहकार्य लाभलं? एवढी कल्पनाशक्ती अफाट म्हणजे सर्वांनाच या गोष्टीचं उत्सुकता वाटते नेहमीच. ॲक्च्युली कसं झालं की हे सगळं जेव्हा मी लिखाण करत होते जलपर्व किंवा विज्ञान कथा वगैरे आधीचं, तेव्हा माझी मुलं शिकत होती आणि त्यावेळी मला लातूरला जायचं किंवा त्यांना घेऊन म्हणजे 12वीसाठी वगैरे. तर 2 मुलं तिकडे शिकली माझी 10वी 12वी. तर हे मी पूर्णपणे संसारात लक्ष देऊन संसारात कुठेही कमी न पडता हे एक माझ्या पुढे मोठं एक आव्हान होतं. कारण इंटरकास्ट मॅरेज म्हटल्यावरती सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असतात. तर ते सांभाळायचं होतं. आणि अडथळा म्हणजे अडथळा असं काही नाही, कारण मनात एकदा जिद्द असली नाही की कोणताही अडथळा आपण पार करू शकतो. कारण माझी समजा एवढी क्षमता असेल तर त्या क्षमतेपर्यंत मला पोहोचायला जे काही करायला पाहिजे, म्हणजे फार उंच उडी जरी माझी नसली गेली पण माझी जर क्षमता त्या उडीपर्यंत आहे तर एवढी मी मारायला पाहिजे. तर हे मी अगदी मनाशी ठरवलं होतं. मग जलपर्व लिहिताना वाल्मीमध्ये जाऊन मी जेव्हा अभ्यास केला त्या माधवराव चितळे आणि तिथले जे इंजिनियर्स होते त्यांनी मला खूप मदत केली. चितळे सरांनी अगदी कोणते नदी जोड कसे ते त्या 2 नद्या कशा जोडायच्या, म्हणजे ब्रह्मपुत्रा ते इकडे गंगा यमुना पार करत राजस्थानकडे आणि महानदी ते कावेरी पेन्नर वगैरे. तर ह्याचा सगळा अभ्यास अगदी आकडे वगैरे असे सगळे माधवराव चितळेंनी दिले. आणि वेद उपनिषद लिहिताना युगार्थ लिहिताना शंकर सारडा मला एकदा एका पुण्याच्या संमेलनात भेटले होते. तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही जर एवढं म्हणजे माझ्या साध्या कथांमधनं पण फिलॉसॉफी येत होती, ती आवड म्हणजे तत्त्वज्ञानाची जी आवड आहे ती आपोआपच येत होती. तर म्हणजे तुम्ही एवढं फिलॉसॉफिकल लिहिता, वैचारिक लिहिता, मग तुम्ही वेद आणि उपनिषदावर का नाही लिहायत? मग माझ्या मनात विचार आला की वेद 1000 वर्षाचे वेद आणि त्याच्यानंतरची 2000ची उपनिषद, तर नक्की याच्यावर आपण कशात लिहायचं? मग वेदांचा काळ संपता संपता उपनिषद तयार झाली. मग तो जो संधी काळ होता आणि त्यावेळी जी काही समाजरचना होती तर ती समाजरचना तो अभ्यास मला सगळा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन करावा लागला. आणि काही काही काय असतं आपल्या प्रतिभेला किंवा आपण जेव्हा खूप तीव्र इच्छा करतो तेव्हा ते फार आजकाल ती म्हण झाली की आपल्याला सगळं विश्व आपल्याला मदत करतं. ते मी ठरवलं की माझ्या ह्या युगार्थाचा नायक जो आहे तर त्याचं अमुक एक नाव मला ठेवायचं आहे. आणि ते बरोबर तेच नाव त्या म्हणजे त्याचा रेफरन्स जेव्हा शोधत होते संदर्भापर्यंत तेव्हा तेच नाव त्याच्यामध्ये निघालं. म्हणजे हा इतका एक योग होता. आणि त्यामुळे मग शौनक राजाचा मुलगा शौनक, तर मग तो शौनक त्याचा मग नायक. तर असं ते म्हणजे हे अभ्यास तिथे जाऊन मला म्हणजे पुण्याला माझं माहेर होतं तिथे जाऊन राहायचं आणि तिथून मग मी तिकडे जाऊन मी अभ्यास करायचे रानाडे इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन. अच्छा. आणि विज्ञान कथा लिहिताना सुद्धा मला जेव्हा एखादी कन्सेप्ट सुचायची तर फक्त कल्पना नाही, कारण बेस तर आपला वैज्ञानिक बेस म्हणजे सायन्स रिपोर्टर म्हणा की कुठला तरी एखादा असा प्रयोग येतो की ही अशा तऱ्हेचा एक नवीन प्रयोग केला गेला आहे आणि तो सक्सेसफुल झाला आहे वगैरे. तर मग कधी पोपळगट सरांना भेटा इथल्या, मग त्यांना भेटून विचारायचे की ह्याची मला पूर्ण माहिती द्या. मग मला त्याच्यावरती मी काही म्हणजे फारही कल्पनेत न जाता जमिनीवर राहील अशी वैज्ञानिक कथा. तर मी जेव्हा मम्मी रोबो लिहिली तेव्हा ॲक्च्युली तेव्हा रोबोंची सुरुवात झाली होती. म्हणजे हे मला वाटतं कॉम्प्युटर वगैरेच येणं सुरुवात झाली होती. रोबो ही कन्सेप्टही नव्हती आली, कन्सेप्ट आली होती, पण तो मम्मी रोबो असा येईल, तो आपलं काम करेल किंवा आपल्या मुलाला सांभाळेल, तर ह्या तऱ्हेचं कुठेही नव्हतं.
पण मी ते असं कल्पना केली की अशा तऱ्हेचं होऊ शकतं, आणि ते नंतर तसं झालं ते नंतर. हां. किंवा भिंत काचेची लिहिताना सुद्धा मला एक परिपूर्ण मूल हवंय असं आपल्याला नवऱ्याला सांगून एका परिपूर्ण पुरुषाचं मूल जेव्हा ती म्हणते की मला ह्या व्यक्तीपासून मूल हवंय, तेव्हा त्या काळात तो धक्कादायक प्रकार होता माझ्या नाटकातनं आलेला. आणि ते नाटक तेव्हा राज्यनाट्यामध्ये खूप आलेलं होतं. लता नार्वेकरांनी ते स्टेजवर करायचं होतं, पण आपल्याच काही लोकांनी खूप अडथळा, अगदी मोठ्या मोठ्या लोकांनी त्याला अडथळा निर्माण केला आणि ते आलं नाही. पण ते नाटक लिहिल्यानंतर आता आपण बघतोय की वैवाहिक जीवनात किती आता स्थित्यंतर होत गेली आहेत, आणि किती स्तरावरती आता स्त्री आणि पुरुष संबंध जात चालले आहेत. त्यामुळे म्हणजे हा एक अभ्यास जो असतो हा समाजाचा सुद्धा आपण अभ्यास त्यावेळी मनातल्या मनात करत असतो, आणि कुठेतरी आपली भावना, आपले विचार या दोघांची तडजोड करत ते लिखाण हळूहळू बाहेर येतं. आत्ता काचेची भिंतबद्दल बोललात मॅडम आपण, तर त्याचा हिंदी अनुवाद नंतर झाला आहे, तर मग ते त्याचं म्हणजे काय असं हे नेमकं काय झालं, तो इतका विषय सगळ्यांना आवडायला लागला. मग बैजल साहेबांनी, म्हणजे शिवकुमारजी बैजल, त्यांना असं वाटलं की आपण याचा हिंदी अनुवाद करावा. आणि त्याचवेळी आणखीन एका म्हणजे तिसऱ्या महायुद्धानंतर हा जो विषय आहे माझ्या एका कादंबरीचा अग्निपुष्प, तर त्याचासुद्धा अनुवाद त्यांनी हिंदीमध्ये केलेला आहे. आणि काही 1-2 कथांचे त्यांनी इंग्लिशमध्ये हे केले, आणि इतरही काही कथांचे मग तामिळमध्ये, कन्नडमध्ये किंवा असे अनुवाद इतर लोकांनी केलेले आहेत. गुजरातीमध्ये आता 5 कथा आल्या, तर त्यांना काय बरं त्यांचं आडनाव आहे, तर त्यांना त्याचं एक मग 5च कथांचं त्यांना सेवक नाव आहे त्यांचं, त्यांना त्याचं पुस्तक काढायचं आहे. कथाकथन, दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन आपण म्हणू शकतो, त्याचप्रमाणे सिनेमा, तर या विविध क्षेत्रांमध्ये आपण कार्यरत आहात मॅडम. तर त्यातलं काटा रुते कुणाला, जी आपली टेलिफिल्म आली होती, काय झालं, मला प्रीतम फिल्म्स म्हणजे टी सुरेंद्र यांचं होतं, आणि त्यांचं अचानक पत्र आलं, आणि त्यांची आणि मधु कांबेकरांची सही होती की आम्हाला तुमच्या मेघवळवाचे या कथेवरती सिनेमा काढायचा आहे, तर आपला होकार कळवा. आपल्याला आनंदच होतो, होकार कळवून टाकला. आणि 1 महिन्याने हे आलं की आपल्याला त्याची प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, पिक्चर तयार आहे. म्हणजे मला असं वाटतं की ऑलरेडी ते तयार असेल की काय माहिती नाही, पण मग तिथे आम्ही गेलो, तर शन्ना नवरेंनी त्याचं पटकथालेखन केलं होतं. सोनाली कुलकर्णी, तिचा तो पहिला सिनेमा असावा, आणि अविनाश नारकर. सोनाली कुलकर्णी म्हणजे सिनियर सोनाली कुलकर्णी. तर मग आम्ही मुंबईला, मी आणि बैजल साहेब आम्ही गेलो, आणि तिथे तो छान प्रेस कॉन्फरन्स झाली, तो पिक्चर दाखवला, सगळ्यांना आवडला, आणि त्यावेळी सगळ्या लोकांची भेट झाली. त्यानंतर तृप्तावरती पण एक पिक्चर काढायचा, म्हणजे अगदी सायनिंग अमाऊंटसुद्धा मला दिलं गेलं. माधवी वैद्यांनी सायनिंग अमाऊंट वगैरे दिलं. पण ते सिनेमाचं हेच होतं की आपण एक तर थोडंसं इकडे कोपऱ्यात पडतो म्हणा, हे होतं, आणि त्यांचे काहीतरी वेगवेगळे, म्हणजे आज एक मागणी असेल तर उद्या दुसरी मागणी असते सिनेमामध्ये, तर खूपदा हे सुद्धा होतं, आणि ते बारगळतं. पण असे 2-3 अनुभव असे आले. तसंच भिंत काचेची नाटक, लता नार्वेकर मला भेटायला औरंगाबादला आल्या, त्यांनी मला बोलवलं की आपल्याला हे नाटक करायचं आहे व्यावसायिकवर. मी त्यांना भेटायला गेले, आणि त्यांचे त्या नाटकाचे जे दिग्दर्शक होते, फार मोठे दिग्दर्शक आपल्या मराठीतले, त्यांचा पूर्णपणे निगेटिव्ह अप्रोच होता, आणि म्हणजे त्यामुळे मग त्यांना तेच दिग्दर्शक हवे होते, डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक म्हणून. मग नंतर मी त्यांना म्हटलं की हे एवढं निगेटिव्ह का बोलतायत भिंत काचेचीला. मग त्या म्हणाले की ते आणि त्यांचे एक मित्र म्हणून त्याच विषयावरती काहीतरी लिहित आहेत, आणि त्यामुळे त्यांना तो विषय शिळा नाही करायचा, त्यांना तो विषय स्टेल करायचा नाही, त्यामुळे ते नाकारतायत असं वाटलं त्यांना. पण हे असे अनुभव येत गेले. टेलिफिल्मबद्दल तर आपण म्हणजे सांगितलं मॅडम आत्ता, पण दूरदर्शनवर वगैरे पण आपले कथाकथनाचे, दूरदर्शन असेल, तारा वाहिनी असेल, अल्फा, याच्यावर विविध कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत, तर त्याबद्दलही आम्हाला ऐकावंसं वाटेल. दूरदर्शनचा पहिला अनुभव जो होता तो म्हणजे मुलाखतीचा. श्रद्धा बेलसरे तिने मला बोलवलं होतं दूरदर्शनवर, पण वेळेवरती काय झालं, श्रद्धाला काहीतरी काम निघालं, त्यामुळे त्या येऊ नाही शकल्या मुलाखत घ्यायला. आणि ज्यांनी माझं काहीच वाचलं नव्हतं अशा व्यक्तीला
मुलाखतीसाठी हे केलं. तर ते थोडंसं त्या बाईच इतक्या गडबडून गेल्या आणि तो माझा पहिला कार्यक्रम होता, तरी मी खूप त्यामानाने संयमाने हे केली. पण त्यानंतर दूरदर्शनवरती मग कथाकथनाचे जे कार्यक्रम झाले, तो एक छान अनुभव होता. पुण्याला पत्रकार भवनमध्ये ते कथाकथन शूट केलं गेलं आणि त्यावेळी बापू काळे, दमा मिराजदार आणि मी, तर अशा आमच्या कथा तेव्हा हे केल्या. आधी सुरुवातीला त्या ETVवर दाखवल्या मला वाटतं, त्यानंतर म्हणजे त्या बऱ्याचदा दाखवल्या गेल्या. तर नंतर मग मला सगळेजण सांगायचे की अहो तुमची मुलाखत दाखवली बरं का, तुमच्या कथाकथन दाखवलं बरं का. आणि हा चित्रपट पण हा जो होता काटा रुते कोणाला, तो सुद्धा दाखवला गेला. पण ते प्रत्येक वेळी आपल्याला सांगत नाही. जसं रेडिओवर होतं ना की आपली मुलाखत असेल किंवा काही आपलं पुन्हा पुन्हा ते रिपीट करतात, म्हणजे ते त्यांचे अधिकार झालेले असतात, तसं थोडंसं ते होतं. त्यानंतर मी कथाकथन बरेच ठिकाणी केलं, म्हणजे अगदी इचलकरंजीपर्यंत जाऊन वगैरे. पण मग नंतर लक्षात आलं की आपली कथा खूप वैचारिक आहे, म्हणजे त्यातल्या 5-6 कथा सांगता येण्यासारख्या. मग मला त्या सांगून सांगून कंटाळायला लागल्या. मॅडम अग्निपुष्पाविषयी काही? अग्निपुष्प मग तेव्हा रशिया आणि अमेरिका यांचं अगदी एकमेकांवर अण्वस्त्र अशी रोखलेली होती आणि दुसरं महायुद्ध आपल्यासमोर होतं की त्याचे परिणाम काय, आणि तिसरं महायुद्ध काय होणार हे माहिती नव्हतं लोकांना. पण चौथं महायुद्ध झालं तर ते दगडांनी केलं जाईल, म्हणजे इतका सगळा ऱ्हास झाला असेल असं शास्त्रज्ञ म्हणायचे. आणि तेव्हा मला झोप नाही यायची. रशिया अमेरिकेची अण्वस्त्रांमुळेच माझी झोप उडाली. आणि मग असं झाल्यावरती काय होऊ शकेल, मग 100-1 लोक वाचतील का, मग ती वाचली तर त्यांना रेडिएशन झालेलं असेल. आणि मग त्या रेडिएशनमधनं, कारण जपानचं उदाहरण आहे आपल्याकडे की जेव्हा ते हिरोशिमा आणि नागासाकीवरती बॉम्ब टाकले गेले तेव्हा नंतरच्या अनेक अजूनही त्या पिढ्या त्यातनं सफर करत आहेत, म्हणजे त्यांच्यावरती ते अजूनही ते परिणाम आहेत. तर मग आणखीन पॉवरफुल जेव्हा असं काहीतरी हे होईल, अण्वस्त्र टाकलं जाईल किंवा सगळं जग जेव्हा संपेल आणि 100-1 लोक वाचले, ते एखाद्या सेफ बेल्टवर जमले, कुठेतरी असा सेफ बेल्ट असेलच. आपल्याकडे प्रलयाची कल्पना आहेच की नाही, तर मग तसा हा प्रलय असेल, अणुप्रलय. आणि मग त्या 100-1 लोकांमधनं त्यांना निर्व्यंग एक मूल हवं आहे की जे अगदी अशक्य आहे, कारण रेडिएशन झालेलं आहे. त्यामुळे मूलसुद्धा होणार, ते एक तर कन्सिव्ह झालं तरी ॲबॉर्शन होणार. मग हे कशा रीतीने चांगलं मूल होईल, तर ह्याची मग मी थोडंसं अशी कल्पना केली, इमॅजिनेशन म्हणा, की अवकाशात गेलेल्या त्या दोघी ॲस्ट्रॉनॉट्स वापस येतात दोघी, कारण तिथे आता त्यांच्या त्या यानाचं लाईफ संपत आलेलं, मग त्या परत येतात आणि या सेफ बेल्टमध्ये मग त्यांना आणलं जातं. आणि मग त्यांना सिमेन बँकमधनं सिमेन म्हणजे कृत्रिम गर्भधारणा करून त्यांना जी मुलं होतात त्यांची ती नॉर्मल आणि त्यांना हवं तसं, म्हणजे सगळ्यांना हवं तसं निर्व्यंग मूल जन्माला येतं. आणि ती अग्निपुष्पाची पहिली पहाट असं, त्या अग्नीतनं जन्मलेलं ते पुष्प. तर त्यातला जे मेन कॅरेक्टर वीरेन, ते फिलॉसॉफर आहे ते. तर त्यांच्या अनुषंगाने म्हणजे विज्ञान आणि तत्त्वज्ञान दोन्हीची सांगड घालत घालत ती कादंबरी लिहिली गेली. जेव्हा मी ते वाचलं होतं त्यावेळेला एक ही गोष्ट लक्षात आली होती की जे न देखे रवी ते देखे कवी, हे जे आहे म्हणजे त्या काळामध्ये पुढे ह्या ज्या कृत्रिम गोष्टी घडतात म्हणा किंवा जो विध्वंस होतो त्यातनं तुम्ही जो जगाला संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे तो खरोखर म्हणजे खूप वाखाणण्याजोगा आहे म्हणून. आणि त्याचं मग ह्यांनी अग्निपुष्पाचं भाषांतर केलं हिंदीमध्ये की ते जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आजपर्यंत मॅडम अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केले, खरं म्हणजे तो पुरस्काराचाच सन्मान आहे असं नाही. आणि म्हणजे आहे अनेक पुरस्कारांचं असं आहे मॅडम, जसं स्वतःतून उलगडताना किंवा दुष्काळ, प्रलयंकार अशा ठराविक साहित्याला पण आपल्या पुरस्कार मिळाले आहेत आणि सर्व साहित्यांना मिळून पण अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यावं असं वाटेल. पुरस्कार म्हणजे अगदी पहिला पुरस्कार जो मला आठवत होतो दिवा मोकाशी पुरस्कार माझ्या स्वप्नस्य कथासंग्रहाला मिळाला होता. आणि पुण्यामध्ये ती बातमी आली, कारण तो पुण्याच्या मसापाचा पुरस्कार होता. माझ्या मैत्रिणीने मला फोन करून सांगितलं की अगं तुला पुरस्कार मिळाला आहे. मग तो काय अगदी पहिला पुरस्कार म्हटल्यावरती ते फारच
आनंदाचीच गोष्ट होती. आणि प्रत्येक पुरस्कार हा शेवटी आनंददायी असतो. आणि जवळपास बऱ्याचशा ह्याला पुरस्कार मिळत गेले. आणि अग्निपुष्पलासुद्धा 2 पुरस्कार आहेत. राज्य पुरस्कार 6 आहेत. मी हिंदी भाषांतर केलं, अनुवाद केला माझ्या कादंबरीचा, मौत से जिंदगी की ओर. तेव्हा त्या कादंबरीला हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी. त्यानंतर गोवा राज्याचा एक पुरस्कार मला मिळाला, नाथमाधव पुरस्कार, तो युगावर्तेला मिळाला. तर असे काही पुरस्कार खूप लक्षात राहणार. इंदोरचा एक पुरस्कार आहे, तो माझ्या कविता संग्रहाला मिळाला, कोल्हापूरचा कविता संग्रहाला. म्हणजे मी कविता लिहीन असं मला कधी वाटलं नव्हतं, पण कविता लिहिल्या आणि त्यांना पण पुरस्कार मिळाले. तो एक पाठीवर आपली कौतुकाची थाप असते. मॅडम, आपल्या अनेक साहित्यांना विविध म्हणजे व्यक्तींची प्रस्तावना लाभलेली आहे. तर अब तो जिया जाए ह्या लिखाणाविषयी थोडंसं विचारायचं होतं. हां, तेव्हा मी हिंदी कविता लिहिल्या होत्या आणि असं वाटलं की आपल्याला ह्याला अशी छान कोणाची तरी प्रस्तावना मिळावी. तर तेव्हा आम्ही पुण्याच्या संमेलनात गेलो होतो आणि अमिताभ बच्चन तिथे संमेलनाच्या समारोपाला आले होते किंवा उद्घाटनाला आले होते. मग म्हटलं आपण विचारून बघूयात. तर त्यांना आम्ही मोठ्या मुश्किलीने ती भेट झाली. त्यावेळी मग त्यांना म्हटलं, विनंती केली, म्हटलं द्याल का प्रस्तावना. अत्यंत विचार करणारा, प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आहे ते. तर त्यामुळे त्यांची प्रस्तावना मला खूप आनंददायी वाटली. आता आपण स्वतः जरी MA केलेलं आहे, पण आपल्या साहित्यावर अनेकांनी PhD केलं आहे, MPhil केलं आहे. त्याबद्दल आपल्याला काय बोलावंसं वाटेल? कुणी कुणी केलं आहे? आणि मला सुद्धा PhD करावं असं वाटत होतं. तर मी असं 1-2 जणांना विचारलं, म्हटलं PhD करू का मी, म्हणजे अगदी चांगले जे मार्गदर्शक होते त्यांना. तर ते तेव्हा म्हणाले की तुम्ही लिहितायत ना आत्ता. म्हटलं हो, लिखाण माझं चालू आहे. पण तुम्ही लिहिताय तर तुम्ही PhD कशाला करता? अच्छा, तुमच्या लिखाणावरती लोक PhD करतील, तेव्हा तुम्ही आता PhD करण्याच्या नादात नका पडू. मग ते अगदी शिरोधार्य मानलं. म्हणजे आता मला जलपर्व माझी PhDच वाटते खरं म्हणजे, कारण सगळा अभ्यास करून लिहिलेला आहे, त्यामुळे ते तसं आहे. पण मग माझ्या ह्याच्यावरती PhD अर्चना चव्हाण, आपल्या जालन्याचे दादासाहेब गिरे आणि रईसा मिर्झा सोलापूरची, तर ह्या लोकांनी माझ्या साहित्यावर PhD केलं. म्हणजे विचारात घेण्यासारखं साहित्य आहे. किंवा MA साठी आपली कादंबरी लागणं स्वामी रामानंद तीर्थमध्ये. तर ती कादंबरी अत्यंत वैचारिक होती, म्हणजे पूर्ण फिलॉसॉफिकल. तर अशा तऱ्हेची कादंबरी MA साठी लागणं, तर हे आपले खूप मोठे म्हणजे मिळकत आहे, फार मोठी. SRT सोबतच गुजरात विद्यापीठात पण आहे अजून. हो, गुजरात विद्यापीठामध्ये विज्ञान कथा ज्या होत्या तर त्या विज्ञान कथा लागल्या. आपल्या मराठवाडा विद्यापीठामध्ये माझी आदिम ही कथा, मला वाटतं तू असशील, वाचली असशील, अभ्यासाला असणार. माझ्याच मनातलं एक सुप्त भाव एक शेअर करू इच्छिते तुमच्यासोबत. म्हणजे ऑरा ह्या विषयावर लहानपणापासूनच मला खूप म्हणजे अभ्यास करावं असं वाटतं आणि आता मी थोडंसं त्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करते. तर असा अनेकांवर म्हणजे खूप प्रभाव वेगवेगळ्या पद्धतीने निश्चितच पडलेला असेल आपल्या साहित्याचा. हो, कारण लोकांची जी पत्र येतात रसिकांची, ते अशी खूप म्हणजे भरभरून लिहिलेलं असतं आणि परीक्षणं वगैरे सुद्धा खूप छान तऱ्हेने लिहिलेली असतात. अशी एखादी गोष्ट असते की म्हणजे ती आपली स्वतःची कलात्मकता असते, स्वतःची क्रिएटिव्हिटी असते, त्यातलं एखादं आपल्याला खूप आवडत असतं. तर तसं तुमच्या मनाला भिडलेलं म्हणा किंवा तुम्हाला पहिल्यापासून ते खूप आवडतं असं कुठलं साहित्य आहे? आता बऱ्याच ह्याच्याबद्दल मी बोलले, अग्निपुष्प असेल, हे असेल, ती नावाजली गेली, ती छानच होती. पण आज्ञे ही माझी कादंबरी, मी तिचा आता उल्लेख केला, तर म्हणजे पूर्ण विचारांमधनं मी त्याच्यामध्ये व्यक्त झाले. थोडी समजायला अवघड आहे, अगदी छोटी कादंबरी, समजायला अवघड असेल, पण मला ती कादंबरी अतिशय आवडते. आणि दुसरं म्हणजे त्याला पुरस्कार वगैरे नाही मिळाला. आणि दुसरं म्हणजे एक महावस्त्र नावाची कादंबरी, त्यात मी 3 स्तरामधले 3 मित्र मी घेतलेले. वयाच्या 40-42ला ते पुन्हा भेटतात लहानपणचे, आणि त्यावेळेची त्यांची एकूण परिस्थिती, प्रत्येकाचं आयुष्य, त्यांच्या बायकांचे एकूण प्रश्न, त्यांच्या मुलांचे प्रश्न, आणि त्यांची एकमेकांवर त्यांचं असलेलं प्रेम आणि एकमेकांना केलेली मदत, मला आवडलेली कादंबरी.
म्हणजे मला अपेक्षा होत्या त्या कादंबरीकडनं. अपेक्षा म्हणजे लोकांना ती कादंबरी आवडलीच, पण पुरस्कार नाही मिळाला. ठीक आहे, पण लोकांची जेव्हा पत्र येतात तेव्हा ते असंच एखादं चांगलं पत्रसुद्धा पुरस्कारासाठी असतं. तू जो प्रश्न विचारला की पुरस्काराशिवाय, तर ह्या 2 कादंबऱ्या मला आणि आवडतात. अनेक सन्माननीय पदं आपण भूषवली आहेत. तसंच राधाबाई अनाथाश्रमाचं देखील आपण बरंच कार्य म्हणजे स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांना बघून अनेक गोष्टी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत. तर ह्या सर्वांविषयी आम्हाला माहिती घ्यायला निश्चितच आवडेल. आता अगदी थोडक्यात सांगते मी. मसापची मी अध्यक्ष होते जालना शाखेची, आणि त्यावेळी 5 वर्षात 4 संमेलनाध्यक्ष आपण बोलवले होते, त्यांचे कार्यक्रम ठेवले होते. त्यानंतर मराठवाडा लेखिका संमेलन जे परभणीला झालं, त्याची मी अध्यक्ष होते. आणि सूर्योदय साहित्य संमेलन जळगावचं, त्याची पण मी अध्यक्ष होते. आणि गुणीजन साहित्य संमेलन औरंगाबादला झालेलं, तर त्याची मी संमेलनाध्यक्ष होते. काही परखड विचार मी तेव्हा मांडले होते संमेलनामध्ये, की संमेलनाच्या वरची आता 7-8 वर्षापूर्वीचं आहे, तर हा जेवढा मोठा खर्च केला जातो, तर साधंसुधं संमेलन करा किंवा अगदी साधं जेवण ठेवा आणि खर्च कमी करून तो जो तुम्ही निधी जमा केला आहे, तर त्या गावासाठी तुम्ही काहीतरी एखादी छोटीशी वास्तू बनवा, काहीतरी आठवण त्या संमेलनाची राहील असं. आता ती भूमिका सगळ्यांना घेत आहेत. एक लहानपणापासून वडिलांनी जी एक आवड मला निर्माण, की समाजाकडे आपण कसं पाहायचं, जाती नाही मानायच्या वगैरे, त्या काळी ते एक मनामध्ये रुजलं होतं आणि आपण काहीतरी खूप करावं. पण मी तसं पाहिलं तर मी खूप अंतर्मुख आहे, इंट्रोव्हर्ट म्हणता येईल असं. मी फार कुठे जात नाही. मग करायचं तर खूप चांगलं करायचं, पण फार मला म्हणजे इकडे तिकडे असं धांदरटपणा नको. तर मग खूप मनापासून करायचं, चांगल्या तऱ्हेने करायचं. म्हणून मग अनाथालयामध्ये मी आणि माझे मिस्टर, तर आम्ही दोघंही तिथं, आणि आमच्या दोघांच्या आवडी खूप जुळतात, त्यामुळे तेही उत्साहाने येतात. आम्ही जातो आणि तिथे आम्ही जेव्हा सुरुवातीला गेलो, मला वाटतं 14 वर्ष होऊन गेलेत त्या गोष्टीला, तर तिथे त्यांना झोपायला चटईसुद्धा नव्हती. मग आम्ही त्यांना गेल्याबरोबर संध्याकाळी आम्ही चटाया घेतल्या, असे रोल मिळतात ना, तसे घेतले, त्यांना दिले. मग आम्ही आमच्या सगळ्या कंपनीमध्ये, म्हणजे आमचा जे सगळे एक मित्रपरिवार, त्यांना सांगितलं आपण काहीतरी करूया. आणि मग तर हळूहळू सगळं जमा होत गेलं सामान. म्हणजे सगळ्या वस्तू तिथे आलेल्या आहेत. आता फक्त त्याची वास्तू जी आहे ती फार अवघड आहे करणं, कारण आजकाल नियमाप्रमाणे त्यांना खूप मोठं हे तयार करावं लागतं. त्यांचं जे घर आहे अनाथालयाचं, ते फार मोठं तयार करावं लागतं. तर खूप वर्षांपूर्वी, म्हणजे 30 वर्षांपूर्वी माझ्याकडे जी एक बाई कामाला होती, तिची एक लहानशी मुलगी होती, अशी 3री-4थीतली. तर तिचा नवरा खूप दारू वगैरे प्यायचा. तर ती म्हणे की बाई माझ्या मुलीला तुमच्याकडे ठेवा, कारण रात्री माझा नवरा दारू पिऊन येतो, मारतो, मुली घाबरतात. मग तिला म्हटलं की ठीक आहे माझ्याकडे ठेव. त्या मुलीला मी ठेवलं आणि महिनाभरात तिची आई गेली. आणि मग मी तिला म्हणजे ती आमच्याकडेच मोठी झाली. माझ्या मुलांना ती भैया म्हणजे आता हिंदीमध्ये आणि तिचं मग आम्ही लग्न लावून दिलं छानपैकी. तर असं म्हणजे ते एक असं काहीतरी आपलं भरीव एक काम पाहिजे, या दृष्टीने एक सामाजिक जी जाणीव आहे ती जोपासायचा प्रयत्न केला. तर एवढं साहित्य निर्माण केलं आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणजे प्रसिद्धीपासून खूप तसं लांब आहात. तर तुमचे वैयक्तिक मनातून काय भाव आहेत त्याविषयी? कसं आता आपण शब्दांमधनं इतकं व्यक्त झाल्यावरती पुन्हा आणखीन काही व्यक्त व्हावं, आणखीन वेगळ्या प्रकारे काही सांगावं, असं मला फारसं वाटत नाही. मग मला जर काही सांगायचं तर माझी कविता वाचा किंवा माझी एखादी कथा वाचा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की काय आहे मनामध्ये ते. आजपर्यंतचा जो आपला प्रवास आहे मॅडम, तर त्याविषयी आपले काय भाव आहेत? खरं म्हणजे मी अगदी ध्यास घेतला शब्दांचा, की आपल्याला आपलं स्वत्व टिकवायचं किंवा शोधायचं, ह्या दोन्ही गोष्टी, तर आपल्याला शब्दांचं हे घ्यावंच लागेल. कारण तशी मी महत्त्वाकांक्षी होते, पण म्हणजे असं खूप पुढे जायचं, पुढे करायचं हे जमत नव्हतं. मग आपण शब्दांनाच फक्त हे करायचं हे मी ठरवलं होतं. आणि आता मी जेव्हा बघते माझ्या साहित्याकडे बोलून, तेव्हा किंवा मला नक्की माझ्याबद्दल काय वाटतं, माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं, तर कोणताही कलावंत तुम्ही घ्या, तो कधीच समाधान त्याला नसतं. म्हणजे माझ्या मनात जर समुद्र असेल, काहीतरी आशय,
तर त्यांना मी एवढ्याशा शब्दांमध्ये मी व्यक्त करणार. मग ते एक असमाधान नेहमीच कलावंताला वाटतं. हर्मान हेसेचं एक वाक्य आहे, तो त्याचं एक पात्र त्याला विचारतं की हे कलावंत असे मरगळलेले असे का दिसतात. तर तो म्हणतो की हे कलावंत सारखे विचार करतात आणि त्यांची कलाच त्यांना थोडंसं असं मरगळलेलं करून टाकते वगैरे, अशा तऱ्हेचं ते वाक्य आहे. ते परमेश्वरी देणं आपण नाकारायला नको, म्हणजे ह्या मताची मी. त्यामुळे मला माझ्या मुलांमध्ये खूप आशा वाटत होती की मुलांमध्ये काहीतरी एखादं गाणं असेल किंवा लिखाणाचं येईल, पण नाही, त्यांचे ते आपले ते त्यांचे ते आहेत. त्यामुळे आता पण मी नेहमी स्वतःला हे समजत गेले की हे परमेश्वराने दिले, ते आपण पुढे न्यायचं. नवोदित जे कवी आहेत किंवा लेखक आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी कुठला संदेश द्यावा असं वाटतं मॅडम? संदेश तर मी काही देणार नाही, कारण संदेश आयुष्यात देत असतं. पण मी माझं जेव्हा लिखाणाचं हे आठवते तर मला एक जाणवतं की समाजामध्ये इतका बदल झाला. म्हणजे तेव्हा एक खूप संवेदनाक्षम आणि निरागस असा समाज होता, किंवा एकूण भावना ज्या होत्या एकमेकांना धरून राहायचं. पण ह्या काही वर्षांमध्ये इतकं, ज्याला गॅलोपिंग स्पीड म्हणतात, त्या तऱ्हेने समाज बदलला आहे. आणि समाजामध्ये एक असं आक्रोश आहे आणि क्रौर्य आहे. म्हणजे त्यातलं चांगलंसुद्धा आहे, पण हे त्याच्यावरती आता म्हणजे आरूढ होत चाललेलं आहे. म्हणजे आपण आता बातम्या ऐकायला नको, पेपर वाचायला नको, असं आता होत चाललं आहे. म्हणजे आधी आम्ही जी बातमी ऐकायची किंवा पेपर वाचायलाच पाहिजे, वृत्तपत्र, हे असं वाटायचं. पण आता असं वाटतं की नको, ते काय वाचायचे सगळे ते रक्तरंजित मथळे कशाला वाचायचे. आणि नाती इतकी दुरावलेली आहेत, म्हणजे अगदी न्यूक्लिअर फॅमिली म्हणता ते 2 जणसुद्धा आता एकत्र राहू इच्छित नाही, आणि मुलाला सुद्धा हॉस्टेलवर ठेवणं. तर मग हे आता कुठे भावनिक संबंध नाही आहेत. तर अशा वेळी तुम्ही लिखाण म्हणजे शेवटी भावनांवरतीच आहे, आणि ज्याला पुन्हा विचारांची जोड असते. तर असं साहित्य, अशी भावनात्मकता जोपासली जाते का? आधी म्हणजे कौटुंबिक विषय असायचे, इकडून सामाजिक जातीविशेष वगैरे. पण जेव्हा लैंगिकतेवर लिहिलं जातं तेव्हा कुठेतरी एक मर्यादा पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा एखादी कथा मी मोठ्याने वाचून घरात दाखवत असेल तर माझी नातवंड जवळ आहेत, मुलं जवळ आहेत, तेव्हा मला लाज वाटायला नको. अशा तऱ्हेचं थोडंसं हे वाटतं. तेव्हा ह्या तऱ्हेचं थोडंसं बंधन पाळून म्हणा, किंवा एक तर शोध, तुमच्या भावनांना जागं ठेवा, प्रेम करायला शिका. नुसतंच आपल्या नातलगांवर नाही, सगळ्या समाजावर प्रेम करा, आणि त्यातनं मग काही घडत असेल चांगलं तर ते तुमच्या लिखाणातनं येऊ द्या. आपल्या अनेक कविता संग्रहांपैकी एखादी कविता आम्हाला ऐकायला निश्चितच आवडेल मॅडम. सूर्यतृष्णा. आयुष्य रिवाइंड करत परत न्यावं, आयुष्य रिवाइंड करत परत न्यावं आठवणींच्या अंतिम टोकापर्यंत, आणि पुन्हा एकदा जगावं आपल्या सुरात स्वयंपूर्णतेनं. पुन्हा एकदा जगावं आपल्या सुरात स्वयंपूर्णतेनं, दुसऱ्यांच्या सुरात न पेलणाऱ्या पट्टीत गाता गाता, आवडते स्वर वर्ज करता करता, तर कधी नकोसे तीव्र स्वर लावता लावता, बेसूर झालेलं संगीत, असं बेसूर झालेलं संगीत पुन्हा चढवावं आयुष्याच्या सतारीवर, आयुष्याच्या सतारीवर सुंदर सुरावटीसाठी. ते गतक्षण होऊन जावेत नवागत, ते गतक्षण होऊन जावेत नवागत, अनेक नकार असूनही फणा काढून तसेच फुटकारत आहेत. रवंथ खरत त्यांनाही पचवून टाकावं, त्या नकारांनाही पचवून टाकावं. कोणी सोबत आहे असा भास बाळगत, कोणी सोबत आहे हा भास बाळगत, आंधळ्या वर्तमानाला तुडवत जाताना वळून पाहिलं तर आपलीच एकमेव सावली ती निघाल्यावर, आपलीच एकमेव सावली निघाल्यावर, तिलाही गुंडाळून काकोटीला मारत आपणच प्रकाशमान होत चालावं, सूर्यगामिनी होत, आपणच प्रकाशमान होत चालावं, सूर्यगामिनी होत. आम्हाला असं वाटतं की आज आम्हाला आपल्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे, खूप काही बघायला मिळालं आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मॅडम. मी पण खूप आभार मानते की आज खूप छान गप्पा झाल्या या निमित्ताने,
आणि कदाचित पुढे रसिकांशी पण या गप्पा होतील तुम्ही जेव्हा प्रसारित कराल तेव्हा. खूप तुमचे आभार.